नमस्कार, मी डॉक्टर ईशाच पॅलेटमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. पाठीचा कणा ताठ असणं फार महत्वाचं असतं, व्यावहारिक जगतात सुद्धा आणि आरोग्याच्या बाबतीत सुद्धा. पाठीच्या कण्याची संरचना अभ्यासताना मला नेहमी एक श्लोक डोळ्यासमोर येतो भगवद्गीतेतला, तो म्हणजे सूत्रे मणिगणा इव. याच्यामध्ये भगवंतांनी सांगितलंय की दोऱ्यामध्ये मणी ओवावेत त्याप्रमाणे सृष्टीची सुसूत्रबद्ध रचना ही मी केलेली आहे. तसंच दोऱ्यामध्ये मणी ओवावे त्याप्रमाणे मेंदूतून निघणारी जाड अशी जी मज्जारज्जू म्हणजे स्पायनल कॉर्ड आहे त्याच्यामध्ये हे मणके गुंफून ठेवलेले असतात. अतिशय अद्भुत आणि अलौकिक अशी परंतु गुंतागुंतीची अशी पाठीच्या कण्याची रचना. शरीराला हालचाल करण्यासाठी जी काय लवचिकता मिळते, म्हणजे आपण पुढे वाकू शकतो, मागे झुकू शकतो, साइडवर्ड बेंडिंग आहे, या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला जी सुलभता निर्माण झाली हालचाल करण्यास, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा वाटा हा पाठीच्या कण्याचा आहे. त्यामुळेच ही रचना जितकी लवचिक आहे तितकीच गुंतागुंतीची सुद्धा आहे आणि त्यामुळे पाठीच्या मणक्यांचे आजार सुद्धा आपल्याला सगळ्यात जास्त झालेले आढळतात. या कंबरदुखीची कारणे काय, का दुखते ही कंबर? तर चुकीच्या बसण्याच्या सवयी, सतत बसून काम, हालचाल शून्य, व्यायामाचा अभाव, झोपताना चुकीच्या ठिकाणी किंवा चुकीच्या अंथरुणावर झोपणं, गादी अतिशय कडक असणं किंवा खडबडीत असणं किंवा अतिशय मऊ लिबलिबीत गाद्यांवर झोपणं, अगदी ज्या खोल जातात अशा गाद्यांवर झोपणं. त्याचप्रमाणे स्ट्रेस, अँक्झायटी, चिंता, हो, हे सुद्धा कंबरदुखीचं अतिशय महत्वाचं कारण आहे. स्त्रियांमध्ये मासिक पाळीच्या समस्या, गरोदरपण आहे, बाळंतपण आहे, या सगळ्यांमुळे कमरेवर अतिरिक्त भार पडतो, तिची झीज सुरू होते, तिची काळजी नीट घेतली नाही तर कंबरदुखी ही कमी वयामध्ये स्त्रियांमध्ये सगळ्यात जास्त होताना आढळते. त्याचप्रमाणे गॅसेस, बऱ्याच जणांना हा अनुभव असेल की गॅसेस झालं की कंबर दुखू लागते, विशेषतः मस्क्युलर पेन हे सुरू होतं. आणि आजकाल अजून एक कारण लक्षात आलंय की लहान वयामध्ये स्पॉन्डिलोसिस सारखे आजार, मणक्यांचे आजार सुरू झालेत. त्याचं कारण बघितल्यावर लक्षात आलेलं आहे की नोकरी धंद्याच्या निमित्ताने तरुण वर्ग हा 2 व्हीलरवर 20-20 किलोमीटर, 30-30 किलोमीटर अपडाऊन करत आहेत. अतिरिक्त ट्रॅव्हलिंग केल्यामुळे हे ह्या कमी वयामध्येच मणक्यांचे आजार सुरू होत आहेत. मणक्यात गॅप पडणे ज्याला म्हणतात किंवा स्लिप डिस्क हा जो आजार आहे हा अगदी, म्हणजे माझ्याकडे काही दिवसांपूर्वी एक रुग्ण मी बघितला की ज्याला 28व्या वर्षी हा डिस्कचा त्रास सुरू झालेला होता. आता ही जी सगळी कारणं सांगितली त्याचा परिणाम काय होतो तर पाठीचे जे मसल्स असतात तिथल्यावर अतिरिक्त ताण पडतो किंवा ते स्टिफ होतात किंवा जखडतात आणि या दोन्हीमुळे मस्क्युलर पेन सुरू होतो. हा मस्क्युलर पेन जो आहे तो विश्रांतीने सुरुवातीच्या काळामध्ये थांबतो किंवा कमी होतो. ही पाठदुखी ज्याला आपण म्हणू शकतो की मोस्ट ऑफ द लोअर बॅक पेन जे असतात ते मस्क्युलर ओरिजिनचे असतात. त्याच्यानंतरचा पुढचा प्रकार येतो तो म्हणजे लंबर स्पॉन्डिलोसिस, सर्वायकल स्पॉन्डिलोसिस. स्पॉन्डिलोसिसचा अर्थ काय होतो की झीज होणे. ही जी कण्याची, पाठीच्या कण्याची जी रचना आहे ती अतिशय अद्भुत आहे की 2 मणके म्हणजे जे हाडं असतात त्या हाडांना एकमेकांवर डायरेक्टली न ठेवता त्याच्यामध्ये कुशनिंग दिलेलं आहे, ज्याला गादी असं म्हणतात, ज्याला सायंटिफिक भाषेमध्ये इंटरव्हर्टिब्रल डिस्क असं म्हणतात. तर ही मौसर रचना असते की जेणेकरून 2 मणके जे आहेत ते एकमेकांवर व्यवस्थित राहावे, त्यांना कुशनिंग मिळावं, त्यांचं घर्षण होऊ नये आणि आपल्याला मुवमेंट करताना लवचिकता मिळावी. परंतु झीज होऊ लागली की काय होतं की ह्या दोन्ही मणक्यांची झीज होते, हाडांची झीज होते, त्याचबरोबर त्या मधल्या चकतीची सुद्धा झीज होऊ लागते. मग या गाद्यांची झीज झाली की त्या मणक्यांच्या मधलं अंतर कमी होतं आणि मग तिथून ज्या काही नर्व्स पास होतात, ज्या वेगवेगळ्या आपल्या शरीरातल्या अवयवांना सप्लाय करतात, त्यांच्यावर दाब पडतो आणि मग वेदना सुरू होतात की ज्या तिथे इथे त्या सप्लाय करतात. त्या वेदना अतिशय प्रचंड त्रासदायक असतात. तर ह्या लंबर स्पॉन्डिलोसिस मध्ये सुद्धा प्रकार आहेत बरं का, की अर्ली स्टेज मध्ये जर तुम्ही डायग्नोज केलं तर ते डिजनरेटिव्ह चेंजेस असं एक्सरे मध्ये येतं. पुढची स्टेप असते की बल्जिंग, म्हणजे मध्ये जी तुम्हाला सांगितलं की गादी असते, डिस्क असते, ती बल्ज व्हायला लागते थोडी थोडी. जसं व्यवहारात आपण बघतो ना की गादी, कापसाची गादी तुम्ही बनवून घेतात, ती पहिल्यांदा खूप चांगली जाड असते, त्याच्यानंतर वापरून 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 ती पातळ होते, म्हणजे तिची झीज होते थोडक्यात. आणि मग नुसतीच झीज होत नाही, ती थोडीशी बाहेर पण यायला लागते, तुमच्या पलंगाच्या त्या गाद्या बाहेर यायला लागतात. तसंच म्हणजे साध्या भाषेत समजायचं
तर ह्या सुद्धा गाद्या ज्या असतात त्या अशा प्रकारे झीज होते आणि थोड्याशा बाहेर यायला लागतात. त्याला बल्जिंग असं म्हणतात. अजून जास्त बाहेर येतात त्याला प्रोट्रुजन असं म्हणतात. म्हणजे ही नेक्स्ट स्टेज आहे प्रोट्रुजन. आणि मग त्याच्या पुढची सिव्हिअर स्टेज येते ती म्हणजे IVDP प्रोलॅप्स, म्हणजे इंटरव्हर्टिब्रल डिस्क प्रोलॅप्स असं म्हणतात, की ती गादी जी आहे ती पूर्णपणे खाली यायला लागते. आजूबाजूच्या ज्या संरचना असतात त्या अतिशय किचकट असतात, नाजूक असतात. त्या नर्व्हजवर दाब पडतो आणि अतिशय वेदना सुरू होतात. ह्या ज्या स्टेज मी तुम्हाला सांगितल्या ह्या हळूहळू प्रोग्रेस होत असतात. त्याच्यामुळे आपण आधीच जर काळजी घेतली तर आपण ह्या पुढच्या स्टेज पर्यंत जाण्यापासून आपण वाचू शकतो. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय ना, की जेव्हा डिस्क प्रोलॅप्स होतो म्हणजे IVDP ज्याला म्हणतो, तर ह्याच्यामध्ये सर्जरी सांगितली जाते. कारण की ह्याला औषध उपचारांनी मग तितकंच बरं वाटत नाही, कशानेही आराम पडत नाही. मग सर्जरी हा एकच ऑप्शन उरतो. आणि अर्थातच मणक्याची सर्जरी हा अतिशय गुंतागुंतीचा प्रकार आहे, खर्चिक प्रकार आहे. नंतर स्पॉन्डिलायटिस नावाचा एक प्रकार आहे. जसं स्पॉन्डिलोसिस मी सांगितले की झीज होते, तसं स्पॉन्डिलायटिस म्हणजे तिथे सूज येते, तिथल्या ज्या रचना असतात त्याला सूज येते. आणि त्याच्यामध्ये अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस नावाचा जो प्रकार आहे तो जास्त कॉमन आहे. अँकिलोसिसचा अर्थ काय होतो, की तिथल्या दोन म्हणजे फ्युजिंग ऑफ स्पायनल बोन्स असं त्याचा लिटरल मिनिंग होतो, की तिथल्या ज्या दोन मणके आहेत त्या आणि त्याच्या ज्या रचना आहेत आजूबाजूच्या त्या फ्यूज होतात एकमेकांना. त्याच्यामुळे तिथले स्टिफनेस येतो तिथे, म्हणजे जी लवचिकता आहे ती पाठीची कमी होते. हा एक अतिशय त्रासदायक किचकट प्रकार आहे, ऑटोइम्युन आहे. मग आता या पाठीच्या दुखण्याला उपाय काय? तर सगळ्यात पहिलं म्हणजे पोस्चर करेक्शन. सगळ्यात लहानपणापासून ही मुलांना सवय लावली पाहिजे की उभं राहताना ताठ उभं राहणं, बाक काढून उभं राहण्याची सवय असते, अतिशय चुकीची आहे. अभ्यासाला बसताना सुद्धा बाक काढून बसतात आणि हे सगळ्यांनीच, मोठ्यांनी सुद्धा याचा अवलंब केला पाहिजे. आपण जेव्हा कुठे जिथे कुठे बसू, चालू, उभं राहू तेव्हा बाक काढून बसण्याची सवय किंवा चालण्याची सवय ही अतिशय चुकीची आहे किंवा घातक ठरते. त्याच्यानंतर म्हणजे पाठीला पोक येणं असं म्हणतात किंवा कुबड निघणं जे म्हणतात. त्यानंतर आहे की ऑफिसमध्ये जवळजवळ 7 ते 8 तास हे खुर्चीवर बसून काम असतं. अशांनी लक्षात ठेवायचं की अर्धा तासाने, पाऊण तासाने जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा बसल्या जागीच तुम्ही पाठीचे काही सोपे व्यायाम करू शकतात किंवा तिथंच उभं राहून बाजूला काही व्यायाम तिथल्या तिथेच करू शकतात. अतिशय सोपे व्यायाम आहेत. त्याच्यामध्ये फॉरवर्ड बेंडिंग आहे की तुम्ही अगदी बसल्या बसल्या अशा प्रकारे पुढे वाकू शकतात. त्यानंतर बॅकवर्ड बेंडिंग आहे, मागे वाकणं. त्यानंतर जे आपण पूर्णपणे मागे रोल करणं, पाठीला जितकं मागे जाता येईल तितकं मागे तुम्ही बघू शकतात. त्याचप्रमाणे साइडवर्ड बेंडिंग आहे की अशा प्रकारे. हे अतिशय सोपे व्यायाम आहे. शोल्डरला सुद्धा आराम दिला पाहिजे, कारण की लॅपटॉपवर वगैरे बसून कायम अशा प्रकारे बाक येतो आणि इथले जे स्नायू असतात ते दुखायला लागतात. त्यावेळेस सुद्धा तुम्ही अशा प्रकारे एकदा शोल्डर रोटेशन या अँगल डिरेक्शननी, नंतर या डिरेक्शननी असे 5-5, 10-10 सेट बसल्या बसल्या करू शकतात. काही अवघड नाहीये आणि त्याला काही खूप जागा लागत नाही. तुमची पोझिशन जी तासनतास एकाच ह्याच्यामध्ये आणि चुकीच्या पद्धतीने बसलं जातं ते पोश्चर सुद्धा सुधारायला मदत होते. कामाच्या ठिकाणी ऑफिसमध्ये जी चेअर आहे तिची सुद्धा काळजी घ्या की ती चेअर कशी आहे, तिचं कुशनिंग व्यवस्थित असलं पाहिजे. त्याचप्रमाणे झोपताना सुद्धा अगदी कडक दगडासारख्या खालच्या सरफेसवर पण झोपायचं नाही आणि अगदी मऊ लिबलिबीत गादीवर किंवा ज्यांना अशा गुठळ्या झालेल्या असतात, अशा जुन्या कापसाच्या गाद्या असतात त्याच्यावर सुद्धा झोपायचं नाही. व्यवस्थित प्लेन सरफेस पाहिजे, अति मऊ नाही आणि अति कडक नाही. योगासनांचा सुद्धा ह्या पाठीच्या दुखण्यामध्ये खूप उत्कृष्ट उपयोग होतो. तर त्याच्यामध्ये सगळ्यात सोपी आसनं सगळ्यात पहिल्यांदा सांगते ते म्हणजे मार्जार आसन आहे, ज्याला कॅट पोज असं म्हणतात. नंतर दुसरं आहे बालासन ज्याला चाइल्ड पोज असं म्हणतात, हे पण अतिशय सोपं आसन आहे. आणि तिसरं भुजंगासन म्हणून आहे, ते सुद्धा बऱ्याच जणांना येतं, तेही बऱ्यापैकी सोपं आहे. सूर्यनमस्कारातली जी सेकंड पोज आहे म्हणजे हस्तपादासन, ती सुद्धा अतिशय उत्कृष्ट आहे करण्यासाठी. ही झाली सोपी आसनं. जर तुम्हाला अवघड कॅटेगरीतली आसनं जमत असतील, येत असतील तर धनुरासन आहे. त्यानंतर त्रिकोणासन आहे, वीरासन आहे, उष्ट्रासन आहे, शलभासन आहे. बरं, ज्यांची गॅसेसमुळे ज्यांना पाठदुखी होते अशांनी गॅसेस कमी करण्यासाठी म्हणून पवन मुक्तासन तुम्ही करू शकतात. त्याच्यानंतर पश्चिमोत्तानासन आहे, ते सुद्धा उत्कृष्टपणे काम करतं. अश्वसंचालन आहे.
आसनांच्या बाबतीमध्ये एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की ज्यांना मस्क्युलर पेन आहे, त्यांना स्पॉन्डिलोसिस, स्पॉन्डिलायटिस यासारखे आजार डायग्नोज नाही, त्यांनी ही सगळी आसनं ट्राय करायला काही हरकत नाही. परंतु ज्यांना स्पॉन्डिलोसिस आहे, स्पॉन्डिलायटिस आहे, त्यांनी वैद्यांच्या मार्गदर्शनाने, डॉक्टरांच्या सल्ल्याने, तज्ज्ञांच्या सल्ल्याने ही आसनं करावी, कारण प्रत्येकामध्ये स्टेज वेगळी असते, सिव्हिअरिटी वेगळी असते. त्यानंतर येतं की प्राणायाम. प्राणायाम ही सगळेजण करू शकतात, ज्यांना स्पॉन्डिलोसिसचा त्रास आहे तेही करू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. पाठदुखीमध्ये चालणारी प्राणायाम कुठले, तर एक म्हणजे उज्जाई प्राणायाम, दुसरं म्हणजे अनुलोम विलोम आणि तिसरं म्हणजे नाडी शुद्धी. ही तिन्ही प्राणायाम तुम्ही आवर्जून करा ज्यांना पाठदुखीचा त्रास आहे. पुढचं एक महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे सूर्यस्नान, म्हणजे सनलाईट एक्सपोजर. म्हणजे मी बऱ्याच व्हिडिओमध्ये आधी पण सांगितलेलं आहे. तर आजकाल काय होतं की आपण बंद खोलीमध्ये व्यायाम करतो, जिम मध्ये व्यायाम करण्याची जी पद्धत आहे त्याच्यामुळे सनलाईट, सूर्यप्रकाश हा आपल्या अंगाला लागत नाही. कॅल्शियम मेटाबॉलिझम मध्ये सूर्यकिरणांचा अतिशय महत्वाचा रोल आहे. पाठीच्या कण्याला सूर्यकिरणांमध्ये थोड्या वेळ शेकणं हे खूप महत्वाचं आहे. त्याच्यामुळे ज्यांना शक्य असेल त्यांनी व्यायामच उन्हामध्ये करा, सकाळच्या किंवा संध्याकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये. आणि शक्य नसेल त्यांनी थोड्या वेळ तरी उन्हामध्ये पाठ शेकून घ्या. ज्यांना पाठीचं दुखणं आहे त्यांना कॅल्शियम मेटाबॉलिझम सुधारण्यासाठी शरीरातलं खूप मदत होईल. दुसरं म्हणजे एक घरातला एक खाऊ सांगते की जो घरगुती उपाय पण आहे आणि एक छान खाऊ पण आहे, ज्याच्याने कॅल्शियम शरीरामधलं नॅचरली वाढण्यास मदत होते. ते म्हणजे की खारीक. खारकेतलं आतली बी काढून घ्यायची, त्याची पावडर करायची, खारीक दळून मिळते, आणि खाण्याचा डिंक असतो तो डिंक तुपामध्ये तळून घ्यायचा. तुपात तळल्यानंतर ते फुलतो आणि तो इझिली बारीक होतो. हे दोन्ही पण समप्रमाणामध्ये घ्यायचे. आणि म्हणजे 50 ग्रॅम डिंक घेतलं असेल, 50 ग्रॅम बी काढलेली खारीक घेतली असेल तर 50 ग्रॅम गूळ, ऑर्गॅनिक गूळ घ्यायचा, त्याचं चूर्ण सुद्धा मिळतं. ते एकत्र करून जर तुम्ही ठेवलं तर तो खाऊ सकाळ संध्याकाळ एक एक चमचा गरम पाण्यासोबत किंवा दुधासोबत तुम्ही घेऊ शकतात. गूळ वापरताना ह्याच्यात सांगितलाय तो तसा सेंद्रिय म्हणजे ऑर्गॅनिक गूळ वापरावा. तर ऑर्गॅनिक गूळ कसा ओळखावा, तर उकळत्या दुधामध्ये गूळ टाकल्यानंतर जर दूध फाटलं तर तो केमिकल युक्त गूळ आहे असं समजावं, आणि उकळत्या दुधामध्ये गूळ टाकल्यानंतर जर ते दूध फाटलं नाही तर तो गूळ हा ऑर्गॅनिक गूळ आहे हे समजावं. असा केमिकल रहित गूळ हा औषधी असतो, तोच तुम्हाला फायदेशीर ठरणार. आयुर्वेदामध्ये ह्याच्यासाठी कंबरदुखीसाठी काय काय उपचार आहेत, तर स्नेहन आहे, स्वेदन आहे, कटिबस्ती आहे, पिंडस्वेद आहे, बस्ती आहे साड्या तेलाची, आणि दुसरं म्हणजे पोटातून घेण्याची सुद्धा काही औषधं आहेत. तर ज्यांना मस्क्युलर पेन आहे त्यांच्यासाठी नुसतं स्नेहन स्वेदन सुद्धा खूप छान रिलीफ देऊन जातं. स्नेहन म्हणजे काय की मसाज करणे, मसाज अर्थात हलक्या हाताने करणे, रगडून नव्हे. त्याच्यासाठी औषधी तेलांचा वापर आपल्याला करता येतो. वातघ्न तेल नावाचं एक तेल मी वापरते, आमचं ईशाज पॅलेटचं खास बनवलेलं आहे कंबरदुखीसाठी. ते अतिशय उत्कृष्ट, त्याचे रिझल्ट्स मिळालेत मला, तर पेशंट्सकडनं फीडबॅक मिळाले म्हणून मी तुम्हाला ते रेकमेंड केलं. तर ते तेलाने जर मसाज केला आणि त्याच्यावर जर स्वेदन केलं, स्वेदनचा अर्थ होतो की स्वेद देणे, म्हणजे तिथं वाफ देणे. तर वाफ ही पंचकर्मामध्ये वैद्यांकडे आमच्याकडे असतं ते मशीन, परंतु घरी नसतं. मग अशा वेळेस काय करावं, तर आंघोळीच्या आधी अर्धा तास मिनिमम हे ह्या तेलाने हलक्या हाताने पाठीला मसाज करावा, आणि त्यानंतर आंघोळीला थोडंसं जरा गरम पाणी वापरावं. कडकडीत पाणी पाठीवर घेतलं तर आपोआप शेक बसतो, म्हणजे जे वाफ किंवा शेकायचं जे काम आहे ते छानपैकी होतं, आणि त्याच्याने सुद्धा खूप आराम कंबरदुखीमध्ये पडताना त्याचे रिझल्ट चांगले मिळालेले आहेत. त्याच्यानंतरचं पुढचं येतं ते म्हणजे कटिबस्ती. जनरली ज्यांच्यामध्ये झीज सुरू झालेली असते, मणक्यांची स्पॉन्डिलोसिसचा आजार सुरू झालेला असतो, त्यांच्यामध्ये अशा प्रकारे आपल्याला उडदाची पाळी करता येते पाठीवर. त्याच्यामध्ये तेल सोडतात, औषधी तेल सोडतात. जसं आपण वोलिनी जेल लावतो किंवा कुठलंही जेल लावतो तर ते जसं ऍब्झॉर्ब होतं तसंच हे तेल सुद्धा औषधी गुणांनी युक्त असतं. त्याच्यामुळे त्याच्यातले औषधी अंश सुद्धा आतमध्ये शोषले जातात त्वचेमधून आपल्या. दुसरं येतं ते म्हणजे पिंडस्वेद. अशा प्रकारे औषधी दुधामध्ये भात शिजवून तो त्या भाताचा पिंड तयार करतात आणि तो त्याच्याने शेकतात त्या गरम भाताने. आणि दुसरं म्हणजे बस्ती, म्हणजे गुदच्या द्वारे औषधी द्रवद्रव्य किंवा तेल हे आत सोडणे, हे म्हणजे बस्ती. हा पंचकर्मातला एक उपचार आहे. तर त्याच्यामध्ये काढ्याचा बस्ती असतो, तेलाचा बस्ती असतो. तर आपल्या प्रकृतीनुसार आणि आपली काय सिव्हिअरिटी आहे स्पॉन्डिलोसिसची, स्पॉन्डिलायटिसची, त्यानुसार ही बस्ती काढ्याची द्यायची, कुठल्या औषधं वापरायचे किंवा कुठल्या तेलाची द्यायची हे सगळं ठरवता
येतं. आणि पुढचं येतं की पोटातून काही औषधी घेणं. आता लॉकडाऊन मध्ये मला जास्त अनुभव आला की इवन पंचकर्म जरी नाही केलं तरी आयुर्वेदिक औषधे इतकी इफेक्टिव्ह आहेत की जर तुम्ही व्यवस्थित कन्सल्ट करून सल्ल्याने जर घेतली तर स्पॉन्डिलोसिस मध्ये खूप छान आपल्याला रिझल्ट देता येतात. लंबर स्पॉन्डिलोसिसच्या बाबतीमध्ये किंवा सर्वायकल स्पॉन्डिलोसिसच्या बाबतीमध्ये स्टिच इन टाइम सेव्स 9 ही जी इंग्लिश म्हण आहे ती अगदी लागू पडते. म्हणजे की तुम्ही जर योग्य वेळी उपचार केले तर तुमचे पुढचे होणारे कॉम्प्लिकेशन वाचतात. सर्जरी पर्यंत जाण्याची वेळ येत नाही. इतका छान अनुभव आयुर्वेदिक पद्धतीने चिकित्सा केल्यानंतर आतापर्यंत प्रॅक्टिसमध्ये आलेला आहे. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. आयुर्वेदाचा हात योग्य वेळीच जर तुमच्या पाठीवर पडला तर तुमचा पाठीचा कणा मोडणार नाही हे निश्चित. अशीच शास्त्रशुद्ध आयुर्वेदिक माहिती घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.